नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहताय पुढारी न्यूज. पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची. शिवराय छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पहिले छत्रपती, राज्याचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान असे शिवछत्रपती. याच शिवछत्रपतींचा त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये अपमान करणारी पिल्लावळ हल्ली राज्यभरात वळवळ करते. मागच्या महिनाभराचा विचार करायचा झाला तर 3 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 3 वेगवेगळ्या व्यक्तींकडून 3 वेळेस असे प्रकार घडले. 3 वेळेस राज्यभरातून रोष सुद्धा व्यक्त झाला आणि त्यानंतर माफीनामा सुद्धा समोर आला. मात्र केवळ माफी मागितली म्हणजे सगळं झालं असं नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची कोणाचीही हिम्मत होऊ नये यासाठी काही प्रयोजन होणं गरजेचं आहे आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आजचा हा धुरळा. आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, सोबतच आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण दोघांचंही स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मी जातो शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णीजी, मागच्या महिनाभराचा विचार केला, 3 घटना घडलेल्या आहेत. कोरटकर, सोलापूरकर, आधी सोलापूरकर, मग कोरटकर आणि त्यानंतर आता अबू आझमी. काय इतकी हिंमत होते महाराष्ट्रामध्ये राहून, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहून शिवरायांचा अपमान करण्याची? एकतर मुळात हे जे 2 कोरटकर आणि सोलापूरकर आहेत यांनी औरंगजेबांचा पुळका दाखवलेला नाही, पण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद उद्गार काढलेले आहेत जे महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला मान्य नाही. आणि म्हणून या दोघांना केवळ माफीवर निभून चालणार नाही, तर यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असे अनुदार उद्गार या राज्यामध्ये काढण्याची कोणीही हिंमत करायला नको. या पद्धतीची शिक्षा या दोघांना झाली पाहिजे, ही प्रथम माझी मागणी आहे. माझ्या सरकारकडेही माझी मागणी आहे. दुसरी गोष्ट, अबू आझमी जे बोलले, तर अबू आझमी जे बोलले ते अबू आझमी औरंगजेबांचं भलावण करून बोलले, औरंगजेबांविषयी चांगलं बोलले. तर हे त्या संस्कृतीचं द्योतक आहे की जिथे तुम्ही राष्ट्रपुरुष कोणाला मानणार, या देशामध्ये हा देश घडवणारे महापुरुष कोण, या देशाची राष्ट्रीय अस्मिता कोण आणि या देशातले परकीय आक्रमक कोण, याचा भेद न करता निव्वळ कट्टर धर्मांधता आणि या धर्मांधतेपायी ज्यांना औरंगजेब आपले वाटतात, केवळ आता अबू आझमी नव्हे तर यापूर्वी आपण बघितलं असेल की या देशातले अनेक नेते, आपल्या महाराष्ट्रातले काही नेते हे जाणीवपूर्वक औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. औरंगजेबाची कबर एक इतिहासातलं पात्र आणि शिवाजी महाराजांनी 27 वर्ष ज्याला महाराष्ट्राच्या मातीत राजा नसताना इथे झुंजावं लागलं आणि इथे तडफडून मरावं लागलं, त्याची जागा आणि त्या जागेचा अभ्यास म्हणून जर कोणी जात असेल तर गोष्ट वेगळी, पण तिथे नतमस्तक व्हायला जायचं, हारतुरे घेऊन जायचे, फुलं घेऊन जायचे. याचा अर्थ या सगळ्यांच्या डोक्यामध्ये द्विराष्ट्रवाद हा मनामध्ये कुठेतरी या कट्टर धर्मांधता आहे आणि आम्ही इस्लामचे आहोत, आम्ही मुसलमान आहोत आणि औरंगजेब मुसलमान आहे, हे ते कनेक्शन आहे. तर ह्या कनेक्शनमध्ये, ह्या कनेक्शनचा जर तुम्ही विचार करत असाल, ही धर्मांधता जर तुम्ही पाहत असाल, या पद्धतीने देश, राष्ट्र, इतिहास कधी उभा होऊ शकत नाही. आपण निश्चितपणे मान्य करू शकतो की ज्या अन्य धर्मीयांचं या देशाच्या उभारणीमध्ये योगदान आहे, त्या महापुरुषांची भलावण कोणी करत असेल, त्यांच्या नावाचा जय जयकार करत असेल तर त्याचं स्वागत आहे, तो सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यांनीच नाही सगळ्यांनी केलं पाहिजे. पण औरंगजेब राष्ट्रपुरुष की शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष याचं भान जर अबू आझमी ठेवत नसतील तर ते भान त्यांना दाखवून दिलं पाहिजे. आणि जी पिलावळ या पद्धतीच्या औरंग्याची पिलावळ या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आहे की जे नेहमी राम जन्मभूमीचा विषय आला की बाबराचं समर्थन करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला की औरंगजेबाचं समर्थन करतात. जे परकीय आक्रमक आहेत त्या परकीय आक्रमकांचं त्यांचं कौतुक करायचं आणि ते कसे सुफी संत होते आणि त्यांनी कसं धार्मिक कार्य केलं होतं, या पद्धतीचे खोटे आणि अतिशय पुरावे नसलेले असे दाखले देऊन, खोटे दाखले देऊन, कपोलकल्पित दाखले देऊन त्यांची भलावण करतात. त्यांना धडा शिकवायची ही वेळ आहे. आज अबू आझमी यांचं निलंबन केलेलं आहे, त्यांच्यावर देखील कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या लोकांना एकदा ठरवावं लागणार आहे की औरंगजेब की शिवाजी महाराज
तर निश्चितच या देशाचा आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज नसते तर आज आमच्या सगळ्यांचा इतिहास वेगळा राहिला असता. आणि त्यामुळे जो जो औरंग्याचं कौतुक करेल, जो जो औरंग्याची भलावण करेल, त्याला तो देशद्रोहाचं पातक करतो आहे, हे निश्चितपणे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. बरं, तुमचा मुद्दा लक्षात आला. सारखाच प्रश्न, तोच प्रश्न माझा विकास लवांडे यांना सुद्धा आहे. विकास लवांडेजी, कशी काय हिंमत होते महाराष्ट्रामध्ये राहून शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा अपमान करण्याची किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची? खरं तर याचं आपल्याला इतिहासात जावं लागेल. हे काय पहिल्यांदा घडले असं नाहीये. नाही, तुम्ही 100 वर्ष 200 वर्षापर्यंत मागे गेला तर तुम्हाला हे सातत्याने दिसेल की छत्रपती शिवरायांची कुणाला तरी तेव्हापासूनच अडचण होती. म्हणून तर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झालेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर छत्रपती संभाजी राजांना सुद्धा छळणारी लोक कोण होती, त्रास देणारी कोण लोक होती, छत्रपती संभाजी राजांनी कोणाला हत्तीच्या पायाखाली दिलं, तिथपासून सुरुवात ही. आणि नंतरच्या काळात जर आपण आलो तर ज्यांनी इतिहासाचं लेखन केलं बघा, ते राम गणेश गडकरींनी काही नाटकं लिहिली ज्याच्यामध्ये संभाजी राजांचं प्रतिमा काय मलिन करून अतिशय घाणेरडा खालच्या पद्धतीनं तिथं लिखाण केलं. लांब कशाला, ज्यांचे सरकारचे आदर्श असलेले विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात स्वतः लिहिलेलं, त्याच्यामध्ये संभाजी राजांच्याबद्दल काय लिहिलंय हे कधीतरी देवेंद्र फडणवीसांनी पुढे आणायला पाहिजे ना. आणि त्याचा निषेध करणार की नाही. आणि मग याच पुस्तकांचा आधार, याच नाटकाचा आधार पुढची त्यांचे RSS मधले लोक असतील, बजरंग दलातले असतील किंवा संभाजी भिडेंचे धारकरी असतील, हे लोक त्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आज बोलत असतात. संभाजी भिडेंनी डायरेक्ट महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल कशा पद्धतीची विधानं केली ही पब्लिक डोमेन मध्ये आहेत. महात्मा फुल्यांना ते भडवा मानतात. हे कशाचं होतं काय? महात्मा गांधींना विलन बनवतात. त्यामुळे नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करणारी पिलावळ, औरंगजेबाची उदात्तीकरण करणारी पिलावळ, ही दोन्ही एकाच प्रवृत्तीचे लोक आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणं काय, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं काय, प्रवृत्ती सेम आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या राज्याचे राज्यपाल सुद्धा भगतसिंग कोश्यारी काय बोलले छत्रपती शिवाजी राजांच्या बद्दल हे सर्व ज्ञात आहे. त्याचा निषेध कुणी केला नाही. त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ते द्विवेदी नावाचे, त्यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाबद्दल काय बोलले, नगरचा तो छिंदम काय बोलला, असे अनेक लोक आहेत. किंवा जेम्स लेनचं पुस्तक कोणाच्या सहकार्याने इथे प्रकाशित झालं होतं, ज्याच्यामध्ये जिजाऊंच्या बद्दलचं चारित्र्य हनन करणारं लिखाण केलं गेलं होतं. आणि आता तो जो करोटकर आहे नागपूरचा आणि राहुल सोलापूरकर आहे, करोटकरला तर पोलीस संरक्षण होतं, त्या संरक्षणात तो पलायन करतो आणि अटकपूर्व जामीन मिळवतो. आणि राहुल सोलापूरकरला सरकारच त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देतं आणि त्याला एका संस्थेवर डायरेक्टर म्हणून मुख्यमंत्री त्याची नियुक्ती करतात. त्यामुळे राहुल सोलापूरकर किंवा करोटकर हे सरकारमधल्याच लोकांची लोक आहेत किंवा त्यांना त्यांचा पाठिंबा आहे. संभाजी भिडे सुद्धा त्यांच्यातलेच आहेत की जे वारंवार सांगतात की आमच्या संतांचा म्हणजे ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, हे सांगण्याचं धाडस संभाजी भिडे करतात. हे कशाचं द्योतक काय? त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण, तुमचा हा जो आरोप आहे की हे सरकारमधले किंवा सरकारचं समर्थन असलेले लोक आहेत कोरटकर आणि सोलापूरकर, त्याच्यावर आपण उत्तर घेणार आहोत. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मात्र त्याआधी मला चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचा आहे आरिफ हुसेनी, MIMचे नेते आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सेमच प्रश्न, सारखाच प्रश्न माझा तुम्हाला सुद्धा आहे. हिंमत कशी होते शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा अपमान करण्याची? हेलो, बोला बोला, आपला आवाज येतोय. हेलो, आवाज आ रही साहब, आवाज आ रही? आ रहा है, आपकी आवाज आ रही है, बोलिए बोलिए. ऐसे हिम्मत कैसे हो सकती है लोगों की? शिवराय का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, इसमें रह के छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया जा रहा है. देखिए, अगर शिवाजी महाराज का कोई अपमान अगर कर रहा है तो शिवाजी महाराज के अपमान को ना हम MIM पार्टी उसका बर्दाश्त करेगी, ना मुस्लिम समाज बर्दाश्त करेगा. और किधर से भी ये धारणा और ये संदेश और ये उपदेश इस प्रदेश को और इस देश को बड़े साफ तौर पे जाना चाहिए कि शिवाजी महाराज के विरोध में ना मुस्लिम समाज है, ना कोई मुस्लिम धर्मगुरु है और ना कोई मुस्लिम संगठन है. लेकिन जो लोग सिर्फ नफरत की राजनीति चलाकर अपनी रोटियां सेकना चाह रहे हैं, देखिए अभी प्रदेश का इलेक्शन हुआ है, महाराष्ट्र प्रदेश का. आपने प्रदेश के इलेक्शन के अंदर आपके मैनिफेस्टो के अंदर निकालना चाहिए था कि पूरे देश, दिल्ली भी दे रही है, हरियाणा भी दे रहे, सब जो बीज पुरोठा मुफ्त दे रहे, इसके ऊपर कभी बात नहीं होगी. हम बेरोजगारों को रोजगार देने की बात करेंगे, कभी इसके ऊपर बात नहीं करेंगे. लालिए यहाँ पर उठा के औरंगजेब को और शिवाजी महाराज को उठा के किसने लाया? ऐसे इश्यू को उठाने वालों के ऊपर भी कार्रवाई करना चाहिए कि जो शिवाजी महाराज की अवमानना करे, बराबर उन पर कार्रवाई करो. लेकिन उसके साथ साथ अगर औरंगजेब के बारे में कोई अगर कुछ कह रहा है और औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में अगर कोई अपशब्द बोल रहा है तो उसकी जिम्मेदारी और ठेकेदारी क्या मुस्लिम समाज पे आती है क्या?
मुस्लिम समाज पे आती है क्या? मुस्लिम समाज को कटघरे में किधर से खड़े करने की कोशिश मत करो। तुम अपनी गवर्नमेंट चलाने में नाकाम हो चुके हैं। बीजेपी के लोग अपनी गवर्नमेंट चलाने में नाकाम है। वो नौकरी दे नहीं सकते, किसानों की आत्महत्याओं को रोक नहीं सकते, किसानों की आय को दुप्पट कर नहीं सकते। ये सारे झमेले लाके मुस्लिम समाज को क्यों टारगेट कर रहे? आप आपकी सत्ता लिए, आपने संविधान की होती है, आप बताओ महाराष्ट्र को आप कैसा चला रहे? लालिए शिवाजी महाराज को और औरंगजेब को उठा के 400 साल का इतिहास लेके आज क्या जरूरत है? क्या आज गरज है इस बात की? बताइए आप मेरे को। बरं, घेऊया आपण उत्तर घेऊया. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत, भाजपचे प्रवक्ते. मी त्यांच्याकडे जातो. आरिफ हुसेनी जी तुमचा मुद्दा पूर्ण झालेला आहे, आपल्याकडे बराच वेळ आहे. पुन्हा येतो मी तुमच्याकडे, पुन्हा येतो. तुमच्या आत्ताच्या प्रश्नांवर आपण उत्तर घेऊया. आपण शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. शिवराय कुलकर्णीजी, दोघांचेही प्रश्न आहेत. विकास लवांडे म्हणतायत सोलापूरकर आणि कोरटकर हे मुळात सरकारचे व्यक्ती आहेत, सरकारची माणसं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता एमआयएमचे नेते जे म्हटलेले आहेत तेही तुम्ही ऐकलेलं आहे, त्याच्यावर उत्तर. सरकार जानबूझ के इश्यू लवांडे काय म्हणतात यानी कि लवांडेंचं म्हणणं हे बघा, बीच में मत बात. देखिए आप दोनों भी बात कर रहे थे, मैंने बीच में बात नहीं कही. अब मेरी जब बात चल रही है बीच में मत बोलिए, बाद में आप बोलिएगा. बीच में अगर बोलोगे तो मैं पूरा कार्यक्रम आपको बोलने नहीं दूंगा, है ना? ध्यान में रखिए. शिवराय कुलकर्णी जी, ज्यावेळी लवांडे जेव्हा म्हणतात की कोण कोणाचा आहे, तर लवांडेंच्या प्रशस्ती पत्रावर समाज चालत नाही. क्रमांक 1. विकास लवंडे हे ज्या पक्षाचं काम करतात त्या राष्ट्रवादीचे नेते सर्व शरद पवार हे स्वतःला जाणता राजा लावून घेतात. ज्यावेळी शरद पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी गणेशोत्सवांमध्ये अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. या तऱ्हेचे फोटो जर मिरवणुकीमध्ये लावले गेले किंवा गणपतीचा सीन जर तयार केला गेला तर या राज्यामध्ये गुन्हे दाखल होत होते. कोणत्या तोंडाने शिवाजी महाराज सांगता? स्वतःला जाणता राजा म्हणून घेता. तुमची पात्रता आहे का छत्रपतींची बरोबरी करण्याची? आणि कोणत्या तोंडाने शिवाजी महाराज सांगून राहिले? तुमचे पूर्वज, वैचारिक पूर्वज, ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिताना मिसगायडेड पॅट्रियट म्हटलं, बहकलेला देशभक्त म्हटलं, तेव्हा मूग गिळून बसलेले होते. अहो, जातीयवाद करता येतो तुम्हाला. जातीयवाद हत्तीच्या पायाखाली ज्यांना चिरडलं ते त्याच लायकीचे होते, पण घरातलेही सोयरे होते. हे सगळे जात नसते पाहिजे. कोण फितूर आहे त्याची जात नसते पाहिजे. जो फितूर आहे तो फितूर आहे. आणि आम्ही हे शिकलो आहे की तो स्वजातीचा असेल, स्वतःच्या रक्ताचा जरी असेल तो फितूर आहे, तो फितूर आहे. आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या जातीवर क्लेम सांगणारे आणि महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवणारे नतद्रष्ट आहात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलण्याची तुमची कुवत नाही. तुम्ही बोलायला नको. राहिला दुसरा विषय, माझे एमआयएमचे मित्र सांगतायत कि मुस्लिम समाज को, अरे हम नहीं मुस्लिम समाज को दोष देते, हम तो अबू आजमी का नाम लेके बोल रहे हैं. लेकिन ईद के जुलूस में औरंगजेब की तस्वीरें अकोला में नचाई जाती है. ईदच्या मिरवणुकीमध्ये बाबरचे फोटो लावले जातात. ईदच्या मिरवणुकीमध्ये तुमच्या त्या हमासच्या गाझापट्टीच्या हिरोंचे फोटो लावले जातात. तुम्ही जर या पद्धतीने द्विराष्ट्रवादाचा विचार पेरणारे परकीय आक्रमक यांचे फोटो जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाचवणार असाल तर तुमच्या कौवर संशय येईल की नाही? तुम्ही त्यावेळी समोरून का बोलत नाही? आज महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या ईदच्या मिरवणुकांमध्ये जेव्हा जनाब उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तुम्ही जेव्हा व्होट जिहाद करत होतात त्यावेळी प्रत्येक ईदच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही औरंगजेबाचा फोटो लावला, शहाजहानचा फोटो लावला. तुम्ही तिथे सगळ्या मुस्लिम जेवढे काही मोगल आक्रमक होते त्या आक्रमकांचे फोटो नाचवले. त्यावेळी या राज्यातला एकही मुस्लिम नेता आणि त्यावेळी एमआयएमच्या सगळ्या नेत्यांचं का तोंड शिवला होता का? आम्हाला विचारता तुम्ही, आम्हाला सांगता. त्यावेळी सगळे ईदच्या वेळी जेव्हा तुम्ही फोटो नाचवता त्यावेळी तुम्ही सांगितलं पाहिजे समोरून स्वतःच्या समाजाला या पद्धतीने आपण उत्तर घेऊया. शिवराय कुलकर्णीजी, आपण उत्तर घेऊया. त्यांना बोलायचं आहे, आरिफ हुसेनी यांना बोलायचं आहे. आपल्या या कोणी असो, प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला दंड झाला पाहिजे. हे आम्ही ज्या ताकदीने सांगतो त्या ताकदीने तुम्ही का सांगत नाही की जो औरंगजेबाचा फोटो नाचवेल त्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर देशद्रोहाची शिक्षा लावा? हे तुम्ही का सांगत नाही? शिवरायांचा अपमान करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका प्रत्येकाचीच आहे. आपण तुमच्या प्रश्नांवर आता उत्तर घेऊया. विकास लवांडेजी, आधी तुम्ही बोला. आरिफ हुसेनी तुमच्याकडे मी येतोय. विकास लवांडेजी बोला. माझा राजकारणामध्ये आता जवळपास मला 34 वर्ष झाली. मी 91 सालापासून आहे. माझा अनुभव सांगतो की जो मुद्द्यावर बोलेल
चर्चेमध्ये, कुठल्याही चर्चेमध्ये, मग खाजगीतली चर्चा असू किंवा टीव्ही चॅनल्सवर असू, कुठल्याही डिबेटमध्ये मुद्द्यावर बोलेल तो RSSचा किंवा भाजपचा असूच शकत नाही, हा माझा अनुभव आहे. ते मुद्द्यावर कधीच बोलू शकत नाही. मुद्द्यावर बोलतील ते भाजप RSSचे असू शकत नाही. शिवराय कुलकर्णींनी सुद्धा आता तेच केलेलं आहे. मी जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाही मुद्द्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही की विनायक दामोदर सावरकरांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात काय लिहिलं. नाकर्ता पुरुष म्हणून संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. अनेक, मी आता सांगू शकत नाही, मला संभाजीराजांचं बदनामी अजून करायची नाही इतकं घाणेरडं त्यांनी लिहिलेलं आहे. राम गणेश गडकरींनी काय लिहिलेलं आहे, जेम्स लेननी काय लिहिलेलं आहे, कुणाची लोक होती. आणि तुम्ही म्हणताय की जो गद्दार असतो तो गद्दारच असतो, त्याला जात नसते. अहो, ही क्रोनॉलॉजी बघा. 12व्या शतकापासून संत ज्ञानेश्वर महाराजांना छळणारे, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त लावणारे कोण होते, कोण धर्मपंडित होतं. त्याचबरोबर सगळ्या संतांना, संत चोखोबाला पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नाकारणारे कोण होते, सगळ्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारे दलितांना कोण होतं. त्याचबरोबर महात्मा फुल्यांना मारेकरी पाठवणारे कोण होते, सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल फेकणारे कोण होते, छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते, संभाजीराजाशी फंद पितोरी करून हत्तीच्या पायाखाली ज्यांना दिलं ते लोक कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विकास लवंडेजी, असं आपण कोणत्याही एका समाजाला दोष देऊ शकत नाही. प्रत्येक समाजामधले लोक हे शिवरायांच्या सैन्यामध्ये सुद्धा होते. शिवरायांच्या इतिहासामध्ये त्यांचा फितूर म्हणून सुद्धा उल्लेख आहे काही जणांचा. काही जण शिवरायांचे एकनिष्ठ सुद्धा होते. कोणत्या एका समाजाला आपण असं दोषी ठरवू शकत नाही. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. मी पुन्हा येतो. आणखी एक प्रश्न उरलेला आहे. आरिफ हुसेनी यांच्याकडे जातो. त्यांचं उत्तर घेतो शिवराय कुलकर्णी जे बोललेत त्याच्या. अर्धा मिनिट. बरं, बोला विकास लवंडे, बोला अर्धा मिनिट बोला. आपने आपके प्रोग्राम के अंदर मला पूर्ण करू द्या ना माझा विषय. असं का बोला अर्धा मिनिट बोला. थोडक्यात गोडसेचं उदात्तीकरण करणारे, गांधींचा खून करणारे, गांधींना व्हिलन ठरवणारे, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारे लोक, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे, या प्रवृत्ती सेम आहेत. आणि ह्या सगळ्या RSS BJP त्या परिवारात आहेत. त्यावेळेस सुद्धा हिंदू मुस्लिम जी काय मुस्लिम लीग होती आणि हिंदू महासभा होती, यांचं युतीचं सरकार होतं त्या काळात. ज्यांनी फाळणीला खतपाणी घातलं, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, ती हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र होते. तेव्हापासून हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आता जर इतिहासातले मढी उकरून आता प्रत्येक मुसलमानाला कोणी औरंगजेब समजत असेल, प्रत्येक मुसलमानाला कोणी अफजल खान समजत असेल, तर तो मुस्लिम समाजावर अन्याय आहे. आपण आता लोकशाही राहतो. ज्यांना संविधान मान्य नाही, ज्यांना लोकशाही मान्य नाही, ते लोक आता इतिहासातली मढी उकरून आता इतिहासातला बदला आता कोणाकडनं घ्यायचा, हा माझा त्यांना जाहीर प्रश्न आहे. नाही विकास लवंडेजी, ते असं म्हणालेले नाहीयेत की प्रत्येक मुसलमान हा औरंगजेब आहे. असो, आपण पुढे या चर्चेमध्ये पुढे जाऊया. आपला वेळ संपत आलेला आहे. मी MIMचे नेते आरिफ हुसेनी यांच्याकडे जातो. आरिफ हुसेनीजी बोला. ते अबू आजमीवर एक शब्द बोलत नाही. औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यावरती एक शब्द बोलत नाही. अबू आझमीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. अबू आझमीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाविकास आघाडीच्या लोकांनी सभागृहात सांगितलंय, आमच्या नेत्यांनी सभागृहात आवाज उठवला. गुन्हा दाखल होत होता. आपण वाद कमी करूया, चर्चा थोडी जास्त करूया, वाद थोडा कमी करूया. आरिफ हुसेनी बोला, थोडक्यात बोला, तुमचा मुद्दा थोडक्यात मांडा. देखिए साहब, अभी आपने आपके प्रोग्राम के अंदर माननीय मुख्यमंत्री साहब का वाक्य बताया. माननीय मुख्यमंत्री साहब अभी एक फिल्म सिनेमा देखने की सबको आह्वान कर रहे हैं. माननीय मुख्यमंत्री जी कह रहे हैं कि संभाजी महाराज के ऊपर जो पिक्चर बनी आके देख लो. ये सारा खेल इसलिए उठाया गया है. अरे आपको अगर किसी पिक्चर को हिट करा रहे तो आप उसका प्रचार करो. लेकिन हमारी विनती है मुख्यमंत्री साहब कि औरंगाबाद शहर के अंदर जिसको आप संभाजी नगर महाराज के नाम से आपने भी इसको जो है तो संबोधित किया, अभी इसका नाम संभाजी नगर रखा गया है. यहाँ पर लोगों को 10-10 दिन पीने को पानी नहीं है. मुख्यमंत्री जी, पीने का पानी दीजिए, पीने का पाणी शहर को दीजिए. और जैसी आपने आरिफ हुसेनीजी, या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा आपण चर्चा घडवत असतो. ज्या दिवशी त्या मुद्द्यावर चर्चा असेल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाईल. आपण आता आजच्या मुद्द्यावर बोलूया. शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचं 1 मिनिट उरलेलं आहे. शिवराय कुलकर्णीजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, हे सगळं थांबायचं असेल, हा अपमान थांबायचा असेल तर काय केलं पाहिजे, काय केलं तर हा अपमान थांबेल? शिवराय कुलकर्णी बोला. बिल्कुल पिक्चर शिवराय कुलकर्णी बोला. आप पिक्चर को रोज दीजिए, आप उसके टैक्स फ्री कर दीजिए. आरिफ हुसेनी जी, आपला वेळ संपत आलेला आहे. शिवराय कुलकर्णी, तुम्ही बोला. हे असे अपमान थांबवायचे असतील तर काय करता येईल? एक गोष्ट जी केल्यामुळे हे अपमान थांबतील. आप मुस्लिम समाज, दलित समाज को न्याय दीजिए. अगर आपको गोपनीयता की शपथ दी है तो आप महाराष्ट्र को सीधे तरीके से चलाइए. विक्रांतजी, प्रश्न विचारा, मला ऐकू येत नाही तुमचा प्रश्न. शिवराय कुलकर्णीजी, असं काय करावं लागेल की ज्यानंतर हे असे अपमान थांबतील? काय करावं लागेल?
माझं प्रामाणिक मत आहे की ज्यांना जातीभेद मांडायचा आहे त्यांनी तो मांडावा. ज्यांना ज्या जातीचे बदले घ्यायचे आहे ते वैचारिक बदले त्यांनी घेत राहावे. त्यांनी काही समाजाचं वाकडं होत नाही. या अशा लोकांनी वारीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता तुकोबा ज्ञानोबामध्ये, यांच्या जरी काही फरक पडला नाही. मला त्याची चिंता नाही आहे. मला चिंता या अहो, गोष्टीची त्यांनी प्रश्न आहे काय की विचारलाय पहिले त्याच्यावर बोला. या देशातल्या त्यांनी प्रश्न तमाम काय विचारलाय नागरिकांना त्याच्यावर हे बोला. ठरवावं लागणार आहे. त्याच्यावर बोलतात तुम्ही कोण आहात सांगणारे? तुम्ही का न्यायाधीश बसलाय का इथे बसलेले? तुम्ही कोण आहे सांगणारे? तुम्ही बोला ना. शरद पवारांच्या तुम्हाला कृत्यांवर मुद्द्यावर बोला कधीच बोलता जरा. येणार नाही. त्यांच्या हातच्या टोपीवर बोला, त्यांच्या जाणकारापणावर बोला. हे काय सांगता मुद्द्यावर तुम्ही मला? कधीच बोलू शकत नाही विनाकारण. तुम्ही. आणि असं आहे की तुम्हाला ठरवावं लागणार आहे. खरं तर या तुम्हाला विषयावर ठरवावं वाद लागणार आहे अनेकदा होत राहतील. की चर्चा या सुरू झाली की देशाचा त्या राष्ट्र- चर्चेतून सुद्धा वाद होतात. मात्र यातून निष्पन्न काय होतंय तर आधी अपमान करायचा, मग दिलगिरी व्यक्त करायची, मग माफी मागायची आणि असं केलं की आपण सहज सुटतो, ही मानसिकता निर्माण होते. ही मानसिकता फार घातक आहे आणि ही मानसिकता वेळीच रोखणं गरजेचं आहे. नाहीतर आज शिवरायांचा अपमान करणारी ही वृत्ती उद्या उठून कदाचित 100 वर्षांनी शिवराय खरंच होते की काल्पनिक पात्र होतं असं विचारून त्यांच्या अस्तित्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित करायला मागे पुढे पाहणार नाही आणि हे फार घातक असेल. असं होऊ नये हीच सदिच्छा व्यक्त करूया. आजच्या धुळ्यामध्ये इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवरांचे आभार. तुम्ही चर्चेसाठी वेळ दिलात. पाहत रहा पुढारी न्यूज.